संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज दिवे घाटाची अवघड वाट सर करणार आहे आणि त्यासाठी आपण पाहिलं की माऊलींचा जो रथ आहे त्या रथाचं सारथ्य आपण पाहतो की ही बैलजोडी करणार आहे। कारण ही दिवे घाटाची अवघड वाट सर करत असताना आपण पाहिलं की 4 ते 5 बैलजोड्या आहेत त्या खरं तर असतात। त्या बैलजोड्यांच्या साथीनं माऊलींचा रथ आहे तो दिवेघट सर करत असतो आणि ही सगळी अवघड वाट सर करण्यासाठी जवळपास 5 ते 6 बैलजोड्या आहेत त्या खरं तर ते सारथ्य करत असतात आणि या बैल जोड्या आपण आता पाहतोय की सध्या त्या वडकी येथे पोहोचलेल्या आहेत। दादा, किती वर्षापासून तुम्ही माऊलींच्या रथाला या बैलजोड्या देतात? गेल्या वर्षी 2025 मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मान सचिन गुंडरे पाटील आणि ऋषिकेश आप्पा गुंडरे पाटील या दोघांना भाऊभावांना मिळाला होता। त्यांच्या आम्ही मित्र आहे, जीवलग मित्र आहे, त्याच्यामुळं आत्ताही आम्हाला मान मिळला होता। गेल्या वर्षी फुल आनंद झाला होता आम्हाला आणि या मानाचं आम्ही म्हणजे एन्जॉय इतका केला की माऊलींनी लय आम्हाला खूप साथ दिली, आशीर्वाद पण खूप दिला आणि आता परत हीच जोडी आत्ता हडपसर ते पंढरपूर परत ही जोडी पालखीला रथाला। काय नावं काय त्यांची? याचं नाव शंभू आणि माऊली आहेत। हो, आनंद मिळतो हे सेवा करून तुम्हाला? आनंद काय नाही, हे एक पुण्य आहे, पुण्य जन्मीचं पुण्य आहे हे पुण्य करायला भाग्यवंताचं लक्षण आहे। किती आव्हानात्मक आहे, गर्दीतून वाट काढत खरं तर माऊलींचा रथ हे सगळे बैलजोड्या आहेत त्या करत असतात। टोटल 5 जोड्या राहतात माऊलींच्या बैलजोडीला। तर आव्हान असं की आपल्याला दिवेघाट पार करायचं आहे तर माऊलींचे नाव घेताच बैल अशी ताकदीनं पळतात की आपल्याला आनंद म्हणजे आनंदच मावत नाही। जेव्हा दिवेघाट पार होतो तेव्हा आपल्याला साक्षात पांडुरंगाचं दर्शन होतंय। काय सांगाल माऊली, काय सांगाल? तुम्ही सुद्धा सोबत चाललेला आहात। खूप आनंद होतो। मागच्या वर्षी पण आम्हाला मान भेटला होता आणि या वर्षी पण आहे थोडक्यात, त्यामुळे कशा पद्धतीने यांची काळजी घेतली जाते या खास करून आजच्या दिवशी? यांचा खरं तर काळजी म्हणजे खुराक यांचा टाईम टू टाईम असतो पहिल्यापासून। सगळे काळजी बैलांना सकाळी सकाळी आंघोळी गरम पाण्याने घातले जातात। सजवण्यात पण आलेले आहेत। सजवण्यात पण करतो आम्ही सजवत। काय आनंद काय मिळतो आणि माऊलींच्या रथाचं सारथ्य करत तुमच्या बैलजोड्या करतात? खरं ते मागच्या जन्माचं भाग्यच म्हणायला लागेल आम्हाला, कारण आई वडिलांचा आशीर्वाद आहे, पांडुरंगाची कृपा आहे, त्यामुळं आहे। दुसरं वर्ष आहे आणि या बैलजोड्या यंदा माऊलींचा रथ हा दिवे घाटाची अवघड वाट सर करण्यासाठी खरं तर आहे आणि जी भावना या बैलजोड्यांचे मालक आहेत, त्यांचे मित्रमंडळी आहेत, यांनी व्यक्त केलेली आहे। एक पुण्य त्यांना लागतं आणि त्यामुळे अशा पद्धतीची सेवा करण्याचं भाग्य हे त्यांचं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। पण आजच्या या दिवशी या बैलजोड्या ज्या माऊलींच्या पालखीचं सारथ्य करणार आहेत त्या बैलजोड्या आपण पाहिलेल्या आहेत की त्या बैलांना सुद्धा आता सजवण्यात आलेलं आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, वडकी, दिवेघाट।